नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे सुलक्षणा कावेरीला म्हणत असते, हे बघ मुली, एक गोष्ट तू लक्षात ठेव. रस्त्यावरती जाऊन मारामारी करणं, तमाशा करणं ही गोष्ट मला पटत नाही. मुलीने कसं असलं पाहिजे, घरच्या सुनेने कसं असलं पाहिजे, शांत, सुस्वभावी, सालस, गुणी आणि अशी मुलगी या घरची सून म्हणून मला हवी होती. आणि तू या सगळ्यामध्ये अजिबात बसत नाही. मुलीने असंच असावं. तेव्हा इथे आता सुलक्षणा म्हणते की यापुढे जर तू कधी बाहेर गेलीस आणि असा तमाशा केलास ना, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल. मी अजिबात ते वागणं खपून घेणार नाही. आमच्या घरातल्या सुनेने असं बाहेर जाऊन अशी मारामारी करणं या घराला शोभत नाही. आणि या घरामध्ये राहायचं असेल, स्वतःला या घरची सून म्हणून जर स्वतःला मिरवायचं असेल, तर पुन्हा अशी चूक कधीच करायची नाही. आमच्या घरातल्या सुनेला हे सगळं शोभत नाही. घरची शिस्त मोडायची नाही. घरची शिस्त म्हणजे घरची भिस्त, ही गोष्ट लक्षात ठेवायची. समाजसेवा करायची खूपच जास्त तुला हौस आहे ना. समाजसेवा केलीस, घरच्या कामांचं काय? भाजी आणायची जबाबदारी तुझी होती ना, आणलीस का घरामध्ये भाजी? नाही ना, मग आधी ती कामं करायची. बाहेर अशी मारामारी करायची नाही. तेव्हा इथे कावेरी काय बोलायला जाणार, तेव्हा सुलक्षणा म्हणते, आता नाही, यापुढे काहीही बोलू नकोस. जर या घरामध्ये तुला राहायचं असेल ना, तर या घरची शिस्त तुला पाळावीच लागेल. पुन्हा तुझं हे असं वागणं मी तरी खपून घेणार नाही आहे, कारण मला ते पटतच नाही. इथे बाईने कसं साळच असावं, चार भिंतींच्या आत घरामध्ये राहावं आणि पुरुषाने बाहेरची जाऊन सगळी कामं करावी. अगं, हेच या घराचे नियम आहेत, कळलं ना? आणि या घरामध्ये राहायचं असेल तर या घरातले नियम तुलासुद्धा पाळावे लागतील, कळलं तुला? तू उदयची बायको आहेस ना, म्हणून तुला अजून एक संधी दिली जाते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा जर अशी चूक तुझ्याकडून झाली ना, तर तुला पुन्हा माफ केलं जाणार नाही. आणि मग तू या घरची सून आहेस ना, म्हणून अभिमानाने मिरवायचं सुद्धा नाही, कळलं का तुला? तेव्हा इथे सुलक्षणा खूपच जास्त आता चिडलेली असते. ती म्हणते, घरची शिस्त म्हणजे घरची भिस्त, आणि ती बिघडलेली इथे सुलक्षणाला अजिबात आवडत नाही. एक जबाबदारीचं काम दिलं होतं, भाजी आणायचं. कुठे भाजी आणलीस का तू? भाजी नाही ना, मग तुला तिथे समाजसेवा करायला कुणी सांगितली होती? त्या लोकांच्या अडचणी सोडवणं हे काही तुझं काम आहे का? त्यांना जर इतका त्रास होतोय ना, तर त्यांनी कायद्याचा आधार घ्यायचा. तू का गेलीस तिथे त्यांच्यासाठी लढायला? हे मला अजिबात पटलेलं नाही आहे. तेव्हा सुलक्षणाने सांगितलेलं असतं की या घरामध्ये एक पूजा होणार आहे, आणि ती म्हणजे तुझा नवरा सुखरूपरित्या घरी परत यावा म्हणून. त्यासाठी आता पूजेला जे काही सामान लागणार आहे, अर्धं तर आम्ही आणलं आहे. तुला फक्त भाज्या आणायच्या होत्या, पण त्याही तुला जमलेल्या नाही आहेत. मारामारीमध्ये, समाजसेवामध्ये इतकी काही दंग होऊन गेलीस की घरामध्ये तुझ्या नवऱ्यासाठी पूजा ठेवली आहे, हे सुद्धा तू विसरून गेलीस का? आता मी तुला एक जबाबदारीचं काम देते. आता तुला या पुढच्या 10 मिनटामध्ये जी काही भाजी सगळी तिथे ठेवून आली आहेस ना, जी भाजी तू घरी आणलीच नाही आहेस, 10 मिनटामध्ये जायचं आणि सगळ्या भाज्या घेऊन यायचं, कळलं तुला? आणि जर तुला हे जमलं नाही ना, तर पुन्हा या घरची सून म्हणून तुला मिरवायचा अधिकार नाही आहे. समाजसेवा करायची खूप हौस आहे ना, मग आधी घरची कामं कर, तेव्हा मी मानेन, कळलं का? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता सुलक्षणाला राग आलेला असतो, पण तिने तिला जरा समजावून सांगितलेलं असतं की घरातली शिस्त अजिबात बिघडवायची नाही म्हणून, नाहीतर ते वागणं खपून घेतलं जाणार नाही. असं म्हणून आता सुलक्षणा तिथून जाते. तेव्हा यशसुद्धा तिथून निघून जातो, कारण ही मुलगी काही साधीसुधी मुलगी नाही. सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं, लाठीकाठी खेळणारी, गुंडांबरोबर 2 हात करणारी मुलगी म्हणजे इथे आता ती स्वतःसुद्धा म्हणवते स्वतःला की गावचं पाणी पिऊन आलेली मुलगी आहे. ती कुणालाही ऐकणार नाही आहे. तिच्यामध्ये एक वेगळीच ताकद आहे. साधीभोळी दिसत असली तरी ताकदीने भरभरून आहे, ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात येते. तर कावेरीला ओरडा मिळाल्यानंतर पौर्णिमा आणि यमुना दोघींनासुद्धा खूप जास्त आनंद झालेला असतो. सुलक्षणा निघून जाते, यश निघून गेलेला असतो. सगळेजण तिथून निघून गेल्यानंतर विद्या आणि ईशा दोघीही जणी कावेरीजवळ येतात. तेव्हा विद्या म्हणत असते, वहिनी, अहो किती लागले हो तुम्हाला, तुमच्या हाताला खूपच लागले तुम्हाला, तुम्ही प्लीज औषध लावून घ्या. तेव्हा इथे ईशा म्हणत असते, पण वहिनी खरंच सांगू का,
म्हणजे कुणी काही म्हणू दे, पण मी तुझा जो व्हिडिओ बघितला ना, त्या 4-5 गुंडांजवळ किती छान पद्धतीने लढली आहेस गं तू. काय मारलेस तू त्यांना. वहिनी, तू खूपच जास्त डॅशिंग दिसतेस त्याच्यामध्ये खरंच. आणि लाठीकाठी काय खेळलीस गं तू, लाठीकाठीसुद्धा खूपच छान. तेव्हा विद्या म्हणते, तुम्ही एक काम करा, आम्हालासुद्धा थोडीशी लाठीकाठी शिकवा, कधीतरी आम्हालासुद्धा त्याचा उपयोग होईलच, हो की नाही. तेव्हा इथे आता विद्या ही तिला म्हणत असते की हे बघा, आता तुम्ही इथे जास्त वेळ वाया घालू नका, तुम्हाला पूजेलासुद्धा बसायचं आहे ना. पण वहिनी, आता तुम्हाला माने 10 मिनटामध्ये सगळ्या भाज्या आणायला सांगितल्यात, त्या पण कशा काय आणायच्या. तेव्हा विद्या म्हणते, ईशा अगं ते तू काय ऑनलाईन की काही मागवतेस ना, तशा मागव ना. तेव्हा ईशा म्हणते की वहिनी, ऑनलाईन जरी मागवलं ना तरीसुद्धा 20-25 मिनटं लागतात ऑर्डर घरी यायला. वहिनीने तर इथे आता त्या भाज्या तिथेच ठेवून आली आहे, मग आता 10 मिनटामध्ये माने त्या आणायला सांगितल्यात, 10 मिनटात कशा काय आणायच्या. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, ज्या इथे आता लोकांची कावेरीने मदत केलेली असते, ज्या दुकानदारांची मदत केलेली असते, ते सगळे भाजीवाले कावेरीच्या घरी आलेले असतात. तेव्हा इथे त्या आजी म्हणत असतात की बाळा, अगं तू आमची मदत केलीस, तू त्या गुंडांशी लढलीस, आमच्या मदतीला एवढा दिवस कुणीही आलं नव्हतं गं, तू आमच्यासाठी देवासारखी धावून आलीस. तुला माहिती आहे, आमची कमाई ते गुंड लोक यायचे आणि लुबाडून घेऊन जायचे गं. थोडेफार काय पैसे आमच्याजवळ वाचायचे, त्याच्यामध्ये आम्हाला आमचा घर खर्च चालवावा लागत होता. पण आता ज्या पद्धतीने तू त्या गुंड लोकांशी लढलीस, त्यांच्याशी 2 हात केलेस, त्या पद्धतीने ते आता पुन्हा कधी येतील असं मला वाटत नाही. तू आम्हाला इथे आता आमच्या संकटातून बाहेर काढलंस. तेव्हा इथे आमच्याकडून तुला छोटीशी भेट. आणि ते सगळेजण जातात आणि तिच्यासाठी भाजी घेऊन येतात. म्हणतात की मारामारीमध्ये त्या गुंडांशी 2 हात करताना तुमची सगळी भाजी खराब झाली, म्हणून आमच्याकडून तुम्हाला ही सगळी भाजी आहे, तुम्ही लिस्टमध्ये लिहिली होती ती सगळी घेऊन आलो आहे. तुम्हाला ओव्याची पानं हवी होती ना. आजी म्हणतात की ओव्याची पानंसुद्धा आम्ही शोधून तुझ्यासाठी घेऊन आलो, ही बघ. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता कावेरीने त्या सगळ्या भाजीवाल्यांची जी काही मदत केलेली असते ना प्रेक्षकांनो, त्यामुळे सगळेजण त्याची जाण ठेवतात आणि तिच्यासाठी घरी भाजीसुद्धा घेऊन येतात. तेव्हा इथे सुलक्षणा बघत असते. तेव्हा इकडे भाजीवाले आजी म्हणत असतात की तू आमच्यासाठी आहे ना देवीचं रूप आहेस, अगदी चंडिकेसारखी आलीस आणि त्या लोकांना मारलंस आणि त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा दिलीस, चांगला धडा शिकवलास. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता कावेरीला फार आनंद होतो. तेव्हा विद्या म्हणत असते, कावेरी वहिनी, बघितलंत ना तुम्ही, म्हणजे जो माणूस सगळ्यांची मदत करतो ना, तो संकटात राहू शकत नाही. बघितलंत, तुम्ही त्यांची मदत केलीत आणि त्या सगळ्यांनी तुमची मदत केली, बरोबर की नाही. बघा, घरपर्यंत तुम्हाला भाजी घेऊन आलेले आहेत. म्हणजे आपण दुसऱ्यांसाठी केलेलं जे चांगलं कार्य आहे ना, ते कधीच वाया जात नाही, हेच नक्की. बरं, आता तुम्ही तयार व्हा, तुम्हाला पूजेला बसायचं आहे. माने तुम्हाला वेळेत तयार व्हायला सांगितलं आहे. ही पूजा म्हणजे तुमच्या सौभाग्यासाठी आहे. तुम्ही जर या पूजेला बसलात आणि मनोभावे पूजा केलीत ना, तर उदय भाऊजी लवकरात लवकर घरी परत येतील, कारण तुम्ही उदय भाऊजींची अर्धांगिनी आहात. अहो, सावित्रीने तर इथे सत्यवानाचे प्राणसुद्धा भांडून मागून परत आणले होते, बरोबर ना. मग इथे तर तुम्हीसुद्धा सावित्रीपेक्षा काही कमी आहात का. तुम्ही लोकांसाठी जर एवढी भांडणं करता, त्यांची मदत करता, मग स्वतःच्या नवऱ्यासाठी किती कराल. देवाजवळसुद्धा तुम्ही हट्ट करा, भांडण करा आणि लवकरात लवकर उदय भाऊजींना या घरी परत येऊ दे अशी मागणी करा, हो ना. तेव्हा इथे माने तुम्हाला आता थोड्या वेळातच तयार व्हायला सांगितले. तुम्ही जा आणि लवकरात लवकर तयार व्हा. या पूजेचं महत्त्व खूपच अफाट आहे असं इकडे आता तिला विद्या समजावून सांगते. त्यानंतर प्रेक्षकांनो, कावेरी आता टेन्शनमध्ये असते. कावेरी म्हणत असते, विद्याताई, मी तुम्हाला खोटंच सांगते, मी खरं बोलत नाही आहे, मी खोटं बोलून या घरामध्ये राहते, असं आता कावेरी म्हणत असते. ते आपल्या रूममध्ये आल्यानंतर ती विचारात पडते. ती म्हणते की या घरामध्ये मला पूजा करायला सांगत आहेत, सगळे मला उदय भाऊजींची बायको समजत आहेत. मी सगळ्यांना कसं सांगू, मी त्यांची बायको नाही आहे, मी तर त्यांची मेवणी आहे. माझी काऊ त्यांची बायको आहे. ही पूजा खोट्या मनाने करायला नको. मी सगळ्यांशी आधीच खोटं बोलते आणि पूजेमध्ये मला कुठलंही विघ्न नको आहे, म्हणूनच ही पूजा मी नाही केलेलीच बरी. असं काय करू, असं काय कारण सांगू ज्याच्यामुळे ही पूजा मला टाळता येईल.
तेव्हा प्रेक्षकांनो कावेरी आता बाहेर येते. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते, अगं बाई काय झालं आता? तुला कधीचं मी तयार व्हायला सांगितलं आहे, अजून तयार झालेली नाही आहेस का? गुरुजी कधीही येतील, पूजेला सुरुवात होईल आता. कधी तयार होणार आहेस तू? तुला फक्त तयार व्हायचं आहे आणि इथे पूजेला बसायचं आहे, कळलं का? तेव्हा इथे आता कावेरी म्हणत असते की मला त्याविषयीच थोडं बोलायचं होतं. तेव्हा इकडे आता लगेच पौर्णिमा म्हणत असते, बाई आता काय बोलायचं आहे गं तुला? फक्त एक साधी पूजा करायची आहे आणि त्याच्यामध्ये तुला बसायचं आहे, तर एवढी कुठे आता माशी शिंकली ते सांग बरं. तेव्हा इकडे आता लगेच कावेरी म्हणत असते, पूजेला मला बसायचंच होतं, पण माझी अडचण आहे, त्याच्यामुळे मी आता बसू शकत नाही. पूजेमध्ये कसं बसणार? तेव्हा इथे आता यमुना म्हणत असते, घ्या म्हणजे आता एवढा सगळा पूजेचा घाट घातला आहे आणि आताच तुला ही अडचण यायची होती का? तेव्हा पौर्णिमा म्हणते, नाहीतर काय, काय गं बाई तुला थोडा वेळ थांबता आलं नाही का गं? का आत्ताच कशी काय गं तुला ही अडचण आली? त्यानंतर प्रेक्षकांनो इथे विद्या म्हणत असते, शुक इकडे या. आणि ते म्हणते, बघताय माझी नणंद आणि माझी सासूबाई यांचं लॉजिक बघताय? अहो यार ना, या गोष्टी काय साध्यासुद्धा वाटतात का? आता या गोष्टी का आपल्या हातातल्या असतात? आता त्यांच्या मनानुसार आले का? त्यांना जी काही अडचण आली ती की अडचण पत्र लिहिणार होती की फोन करणार होती, बाई गं कावेरी मी येते गं, मी येतोय गं, असं आता ती अडचण आपल्याला सांगणार का? या गोष्टी विद्या आता स्वतःशीच बोलत असते की माझी नणंद आणि माझी सासूबाई यांना काहीही कळत नाही. या गोष्टी काय आपल्याला सांगून येत असतात का? नाही, मला तर वाटलं होतं पत्रच लिहायला हवं होतं की मी येणार आहे म्हणून, नाहीतर एक फोन करायला सांगायला हवा होता, नाही का? म्हणजे कावेरी बहिणींना आधीच कळलं असतं. काय पण ह्या बायका आहेत, म्हणजे यांच्या बोलण्याला काही लॉजिकच नसतं. इथे यांना आहे ना त्या कुत्र्याच्या शेपटीसारखं कितीही वर्ष नळीमध्ये ठेवा, वाकड्या त्या वाकड्याच. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे विद्या म्हणते, जाऊ दे मला काय करायचं आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणते, पौर्णिमा या गोष्टी काय आपल्या हातातल्या असतात का? नाही ना, या गोष्टी कधीही होऊ शकतात. आणि बरं झालं तुम्हाला आत्ता तरी योग्य वेळेवरती सांगितलंस, म्हणजे कदाचित माझ्या मुलासाठी ही पूजा माझ्या हातूनच व्हायची असेल, बरोबर की नाही? देवाच्या मनात तेच असेल आणि म्हणून तर ही पूजा माझ्या हातून होणार आहे. तर माझ्या उदयला या घरामध्ये परत आणण्यासाठी ही पूजा मला मनोभावे करायची आहे. तेव्हा त्याच्यामध्ये कुठलंही विघ्न नको. आणि तू एक काम कर, जोपर्यंत पूजा व्यवस्थित पार पडत नाही तोपर्यंत बाहेर यायचं नाही. तुझ्या रूममध्ये जा आणि आराम कर, बाहेर यायची गरज नाही आहे तुला. तेव्हा इथे आता कावेरीला तिने सूट दिलेली असते. तेव्हा इथे यमुना म्हणत असते, मा अगं खोटं बोलते ग ही, हिला पूजेला बसायचं नाही आहे वाटतं. आत्ताच कसं गं हिला सगळं झालं? तरी मी तिला म्हणत होते की बाहेर जाऊ नकोस म्हणून. इथे ती लाठीकाठी करायची, त्या गुंड लोकांना मारायची काही गरज होती का? तिथे जाऊन उड्या वगैरे मारल्या ना, म्हणून हे असं झालं असेल. तेव्हा इथे मा म्हणते, यमुना पुरे आता या विषयावरती चर्चा नको, तू तुझ्या रूममध्ये जाऊन बस आणि पूजा होईपर्यंत बाहेर येऊ नकोस. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सगळे तांब्या पितळीची भांडी धुवून घासून ठेवली जात असतात. तेव्हा इथे यमुना म्हणत असते की मला असं वाटतं काकू, जे काही बोली ना कावेरी ते सगळं खोटं होतं, तिला काही अडचण वगैरे आलेली नाही आहे असं मला वाटतं. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते की ही पूजा म्हणजे पवित्र, उदय भाऊजींना कावेरीला परत आणण्यासाठी केली जाते. या पूजेमध्ये मी खोटं बोलून कशी काय बसू? मला खोटं बोलायचं नव्हतं. कुठल्याही पूजेमध्ये खोटाडेपणा हा चुकीचाच. त्याच्यामुळे जर इथे उदय भाऊजींच्या आईने ही पूजा केली तर कदाचित उदय भाऊजी आणि माझे काऊ लवकरात लवकर या घरामध्ये परत येतील. मला कुठेही इथे खोटेपणाला जागा नको आहे असं तिला आता वाटत असतं. पण ती म्हणत असते, पण मलासुद्धा ही पूजा उदय भाऊजी आणि कावेरी या दोघांसाठीही करायची होती, पण मी आता कशी करू? मी बाहेर जाऊ शकत नाही. तेव्हा कावेरी म्हणते, ठीक आहे, मी घरामध्ये पूजा करू शकत नाही, पण बाहेर जाऊन मी ही पूजा नक्कीच करू शकते. तेव्हा इथे आता कावेरीसुद्धा ही पूजा करणार असते. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, यमुना तुला खरं सांगू का, मला तर ना कधी कधी त्या कावेरीवरती संशयच येतो. ती कुणीतरी खोटाडी मुलगी असंच मला पण वाटतं. कधी कधी तर वाटतं तिच्याजवळ जावं आणि तिला जा विचारावं, काय गं बाई, कोण आहेस, कोण गं तू कुठून आलीस, का आली आहेस इथे, तुझा इथे येण्याचा हेतू काय आहे, काय तुझा मोटिव्ह, असं तिला मला विचारावंसं वाटत असतं. तेव्हा तिला असा जाब विचारावासा वाटतो ना. तेव्हा इथे आता लगेचच
पौर्णिमा असं बोलल्यानंतर यमुना म्हणते, काकू जाऊ नकोस हं तिच्याजवळ जास्त बोलायला आणि अशा पद्धतीने तिला जा विचारू नकोस. बघितलंस ना, 4-5 गुंडांना एकटी मारून आली आहे ती. तुलासुद्धा कुठे नेऊन पोचवेल ना, कळणारसुद्धा नाही. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, तुझं तू बघ ना, तू मला कशाला बोलतीयस. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे यशलासुद्धा आठवतं की कशा पद्धतीने इथे कावेरी आता लाठीकाठी खेळून त्या गुंडांना तिने मारलेलं असतं. तेव्हा यशसुद्धा एक काठी आता हातात घेतो आणि इथे लाठीकाठी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच तिथे ईशा येते. ईशाला ती काठी लागणार. ती म्हणते, दादा अरे हो हो. तेव्हा ती काठी हातातून खाली पडते. तेव्हा ईशा म्हणते, दादा अरे तू काय करतोयस हे? तू लाठीकाठी शिकतोयस का? दादा मी काय म्हणते, तुला जर लाठीकाठी शिकायचं असेल ना तर तू एक काम कर ना, तू आपल्या कावेरी वहिनींकडून शिक. अरे कावेरी वहिनी काय लाठीकाठी खेळतात रे. त्या रस्त्यावरती त्या गुंडांना 4-5 गुंडांना त्यांनी एकट्याने मारलं. कशा पद्धतीने मारलं असेल ना, वाव. मला तर कावेरी वहिनी खूपच जास्त डॅशिंग वाटतात. दादा तुला काय वाटतं? तेव्हा इथे लगेच यश जोरात म्हणतो की ती आपली वहिनी नाही आहे. असं म्हणाल्यानंतर ईशा म्हणते, काय म्हणालास? तेव्हा इथे यश म्हणत असतो, नाही नाही काही नाही, असंच आपलं मी काही नाही बोललो. तेव्हा ईशा म्हणते, ठीक आहे, माने सांगितले गुरुजींना फोन कर म्हणून. तेव्हा यश म्हणतो, ठीक आहे, मी गुरुजींना लगेचच फोन करतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता कावेरी फोन करते ज्वेलरला आणि म्हणत असते की मी तुम्हाला दागिन्यांचे फोटोज पाठवले होते, तुम्ही बघितलेत का? ते दागिने मला गहाण ठेवायचे आहेत आणि मला थोडे पैसे हवे होते. तेव्हा इथे आता तिला बोलावलेलं असतं. ते दागिने माझ्या स्वतःचे आहेत, मी ते स्वतः घेऊन येते, फक्त मला कितपर्यंत पैसे मिळतील, तेव्हा किती रक्कम आता दिली जाईल हे सुद्धा आता सोनार तिला सांगतात. तेव्हा कावेरी म्हणते, ठीक आहे, मी यायला तयार आहे, मी माझे सगळे दागिने घेऊन येते, मला त्याचे पैसे हवेत. तेव्हा इथे आता यश तिला बोलताना ऐकतो. यश म्हणत असतो, अच्छा म्हणजे ही पूजेमध्ये बसू शकत नाही आहे कारण ही उदयदादाची बायकोच नाही आहे, म्हणून तिला आता पूजेला बसायचं नाही आहे. ही नेमकी कोण आहे ना, हिचा शोध आता घ्यायलाच हवा. त्यानंतर इथे कावेरी आपल्या वडिलांनी तिच्यासाठी बनवलेले दागिने ती बघत असते आणि ती म्हणते, हापूस हा तुझा शेवटचा आशीर्वाद होता माझ्यासाठी, किती प्रेमाने हे दागिने तू माझ्यासाठी बनवले होतेस. तेव्हा इथे कावेरी म्हणते, पण तुझ्या हे शेवटच्या आठवणी मी परत घेऊन येईन, पण आता सध्या मला पैशांची गरज आहे. वकिलाला जर पैसे द्यायचे असतील तर हे दागिने मला विकायलाच हवेत, असं आता इकडे कावेरी म्हणत असते आणि यश तिचं बोलणं चोरून चोरून ऐकत असतो. तर इथे कावेरी आपल्या वडिलांनी बनवलेले दागिने बघत असते, एका बाजूला आपले डोळे पुसत असते. यशला कळतच नाही की नेमकं चाललंय तरी काय घडतंय तरी काय, ही मुलगी आहे तरी कोण. तेव्हा यश म्हणतो की अच्छा, म्हणजे मला असं वाटतंय की ही मुलगी आहे ना, ती इथे आता पूजेला बसणार नाही आहे, पण ही दागिने विकून आता पैसे घेणार आहे. त्याच्यामध्ये माझ्या माचं पेंडंट असेल, ते पेंडंट विकून हिला पैसे घ्यायचे आहेत का? तेव्हा इथे कावेरी म्हणते, चिकू तू बस हा, मी लगेच आले 2 मिनिटात. तेव्हा कावेरी बाहेर गेल्यानंतर यश तिथे येतो आणि इथे आता सुवर्ण ज्वेलर्स यांना तिने फोन केलेला असतो. तो नंबरसुद्धा इथे आता यश चेक करतो आणि तोसुद्धा सुवर्ण ज्वेलर्सकडे जाणार असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे यश म्हणत असतो की कावेरी जास्त दिवस तुला या घरामध्ये राहू देणार नाही, तुझा खरा चेहरा आहे ना लवकरच सगळ्यांसमोर आणतो की नाही बघच तू. इथे तू खोटारडेपणा करतेस, आम्हाला सगळ्यांना फसवतेस ना, मग आता त्याची शिक्षा तर तुला मिळणारच. लवकरच मी इथे पुरावा घेऊन मासमोर जाईन आणि त्यांना सांगेन की तू इथे उदयदादाची बायको नाही आहेस म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता यश म्हणत असतो की कावेरीचं सत्य सगळ्यांना सांगणार. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता कावेरी म्हणालेली असते की मी घरात पूजा नाही करू शकत, पण बाहेर करू शकते. तेव्हा ती मंदिराच्या बाहेर आता इथे उदय आणि कावेरी दोघांसाठी ती पूजा करत असते. तेव्हा यश तिथे आलेला असतो. जेव्हा ती इथे मंदिराच्या बाहेर पूजा करत असते तेव्हा यश तिला बघतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सुलक्षणा कावेरीला म्हणत असते की तुला अडचण आली होती म्हणून तू इथे पूजेला बसू शकले नाहीस, पण इथे तर तू बाहेर गेली होतीस आणि तुझ्या कपाळाला हळदी कुंकू कसं काय बरं लागलं सांग ना. तेव्हा इथे आता कावेरीला काय बोलावं काय नाही बोलावं काहीसुद्धा कळत नाही. आता ती काय सांगणार की मंदिरामध्ये मी उदय भाऊजी आणि कावेरीसाठी इथे पूजा करायला गेले होते. तेव्हा इथे आता सुलक्षणा जेव्हा कावेरीला बोलत असते तेव्हा सगळ्यात जास्त वाईट विद्याला वाटत असतं आणि ईशाला.
त्यामुळे इथे विद्येने आता बाळाला घेतलेलं असतं आणि इथे मा म्हणत असतात, अगं काय विचारते, मी कुठे गेली होतीस? तेव्हा यश तिच्याकडे आता बघतच राहतो, कारण तो पण घाबरतो.